पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाच्या अनेक वाटा शोधतोय, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आनंद तर निर्माण होईलच, पण तोच आनंद आपण इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा निर्माण करू शकू. असे कोणते पासवर्ड आपल्याकडे आहेत, आपण ते इतर माणसांना देऊ शकू आणि त्यांच्या मार्फत आनंद सगळीकडे पसरू शकेल, याचा विचार आपण गेल्या अनेक भागांमधून करतोय. आमचा हा कार्यक्रम आपल्या केवळ फक्त कानापर्यंतच नाही तर आपल्या हृदयापर्यंत पोहोचतोय, आपल्या मनापर्यंत पोहोचतोय, आपल्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. मंडळी, आज आनंदाचा पासवर्ड शोधण्यासाठी आपण साक्षात शिवाजी राजांच्या चरित्राकडे जाणार आहोत, शिवाजी महाराजांकडे जाणार आहोत. मंडळी, तुम्हाला सांगू, शिवचरित्र हे असं मोहून टाकणारं आहे ना, की शिवचरित्रामध्ये काय आहे असं विचारण्यापेक्षा तुम्ही जर असं विचारलं की शिवचरित्रात काय नाही, जे जे काही सगळं आहे तुम्ही ज्या ज्या दृष्टीनं पाहाल ते ते तुम्हाला शिवचरित्रात सापडेल. माझ्या अनुभवावरून मी सांगतो तुम्हाला. मी व्याख्यानाला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा मी चरित्र म्हणून महाभारतातला कर्ण घेतला, त्यावर काही व्याख्यानं दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस हे मी दुसरं चरित्र अभ्यासाला घेतलं, त्यावर काही व्याख्यानं दिली. आणि तिसरं चरित्र मी शिवाजी राजांचं घेतलं. माझ्या डोळ्यासमोर असं होतं की शिवचरित्र झालं की मग अजून चौथं दुसऱ्या कुठल्या तरी युगपुरुषाचं, मग अजून अशी एक 10 चरित्र करायची. पण शिवचरित्र हातात घेतल्यानंतर व्याख्यानासाठीचा विषय तयार झाला हो, पण मी त्या शिवचरित्रामध्ये इतका गुंतून गेलो, गडकोट किल्ले, की त्यातनं बाहेर पडावं अशी मनाची इच्छा होईना. कारण जे काही आहे ते सगळं अद्भुत आहे आणि त्यातनं नवीन नवीन काहीतरी मिळत राहत आहे. बरं, शिवचरित्राचा हा अभ्यास चालू असताना पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम सुरू झाला आणि पुन्हा त्या दृष्टीनं अभ्यास सुरू करायला गेलो तरी शिवचरित्र बाजूला हटेना. मग आता आनंदाचे पासवर्ड पुन्हा मला शिवचरित्रात दिसायला लागले. तुम्ही म्हणाल कोणते पासवर्ड? पहिला पासवर्ड तुम्हाला शिवचरित्रातनं सांगतो. राजे आमचे युद्ध खेळण्यात माहीर होतेच, पण राजे मनाच्या युद्धावर सुद्धा मात करत होते. मनामधले जे नकारात्मक असलेला संघर्ष आहे, मनातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, की ज्या अंधश्रद्धा आपल्या आयुष्यातला आनंद तर घालवत असतातच, मनातले नकारात्मक भाव आपल्यामधला तर आनंद घालवतातच, पण इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करू शकत नाही. राजांच्या एक प्रसंग सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की राजे कशा दृष्टीनं या सगळ्या गोष्टीकडे पाहिजे. तारीख आहे 24 फेब्रुवारी 1670 आणि राजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई प्रसूत झालेले आहेत. राजांना मुलगा झालाय, संभाजी महाराजांनंतरचा दुसरा मुलगा. आता त्या काळामध्ये मुलगा झाल्यानंतर इतकं आनंदी वातावरण गडावर असायला पाहिजे आणि असतंच. अगदी असं म्हणतात ना की हत्तीवरून साखऱ्या वाटलं जात होतं, इतका आनंदी वातावरण गडावरच नाही आजूबाजूच्या परिसरात असतं. आणि त्या दिवशी मात्र गड एकदम शांत होता, धीरगंभीर होता. माणसं जी होती ती सुद्धा दबक्या आवाजात एकमेकाशी कुजबुजत होती. काय झालंय? पुत्र तर राजांना झालाय, मग हे सगळं असं का होतंय? तेव्हा राजांपर्यंत जी बातमी कळली ती बातमी अशी होती की पुत्र झालाय, पण तो पालथा उपजलाय. आणि त्या काळची अशी समजूत होती की जर पुत्र पालथा उपजलेला असेल तर भयंकर काहीतरी अनिष्ट येत असतं, त्याच्यामुळे संकट येत असतात. अशा पद्धतीच्या अंधश्रद्धेमध्ये त्यावेळचा काळ होता, त्यावेळचा समाज होता. आणि आता राजाला पुत्र झालाय पण तो पालथा झालाय, पालथा उपजलाय असं म्हटल्यानंतर सगळीकडे सुटकी वातावरण होतं. हे शिवाजी राजांच्या कानापर्यंत पोहोचतं. शिवाजी राजे जाणते राजेच की, त्यांना कल्पना होती की हा लोकभ्रम, ही अंधश्रद्धा आपण जर अशीच ठेवून दिली तर पुढे ज्या वेळेस हा पुत्र मोठा होईल तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणतं संकट आलं तर लोक
पहिल्यांदाच याच्याकडे त्याच दृष्टीनं पाहायला लागतील की हा पालथा उपजलाय आणि अजून त्याच्या जीवनातल्या संकटांची असलेली यादी वाढेल आणि राजा संकटात आला तर राज्य संकटात यायला वेळ लागणार नाही, या सगळ्याची कल्पना शिवाजी राजांकडे होती. त्यामुळे त्या काळात कसं असतं, त्या काळाच्या प्रथा म्हणजे आत्ता तुम्ही विचार करणं की पालथा उपजला तर काय एवढं, आत्ता ठीक आहे. त्या काळाच्या भूमिकेत जा आणि विचार करून बघा, त्या ठिकाणी तुम्ही असतात तर तुम्ही आम्ही सुद्धा त्या काळांच्या प्रथांमध्ये असे गुरफटून गेलो असतो. शिवाजी राजांनी तो विषय इतका शांतपणे घेतला की शिवाजी राजे म्हणाले, पुत्र पालथा उपजला म्हणजे दिल्लीची पातशाही पालथी घालेल. आणि राजांच्या तोंडातून पुत्र पालथा उपजला म्हणजे दिल्लीची पातशाही पालथी घालेल असं विश्वासपूर्वक सकारात्मक दृष्टीने जेव्हा वाक्य बाहेर पडलं तेव्हा मग ज्योतिषीही म्हणायला लागले, हो हो, पुत्र खरंच धैर्यवान आहे आणि शिवाजी राजांहूनही ज्याची कीर्ती होईल. आणि मग गडावरचं वातावरण सगळीकडे आनंदी झालं. लोक तो विषय विसरून गेले आणि कदाचित तेव्हापासून कुणाला पुत्र पालथा जर झालेला असेल, उपजला असेल, तर लोक न घाबरता शिवाजी राजांचं उदाहरण देत असतील की राजांनी जसं म्हटलं दिल्लीची पातशाही पालथी घालेल, त्याच पद्धतीनं हा मुलगा काहीतरी पालथ घालून कर्तृत्व करेल असं लोकांना वाटायला लागलं असेल. मंडळी, हे उदाहरण तुम्हाला अशासाठी सांगितलं की तुम्ही म्हणाल आता कुठे अशा पद्धतीची प्रथा. कसं असतं, प्रथा नसते, अंधश्रद्धा नसते, पण आपल्या मनाला कमकुवत करण्यासाठी या गोष्टी कारणीभूत ठरत असतात. शिवाजी राजांच्या या वाक्याकडनं आपल्याला हेच घ्यायचंय की जेव्हा आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये किंवा जी जी माणसं आपल्या सहवासात येतात त्यांच्यामध्ये असं काही नकारात्मक घडतं तेव्हा दोन शक्यता असतात. एक तर आपण त्या नकारामध्ये सूर मिसळतो आणि हो हो असं म्हणून त्यांच्याच बाजूने जाऊन तीच शक्यता अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करतो. किंवा दुसरा पण एक प्रकार असतो की आपण त्याच्या बाबतीत इतके तीव्र कडवट असतो की आपण त्या सगळ्याच गोष्टीला इतका टोकाचा विरोध करतो की आपण एकटे पडतो. पण शिवाजी राजांचा मार्ग मधला होता. आपण आपल्या बुद्धीनं अशा काही गोष्टीचं निवारण करू शकतो का विवेकानं की पुढच्या लोकांनाही धीर येईल, आनंद मिळेल आणि त्यांच्या मनाचंही समाधान होईल. तुम्ही म्हणाल आज त्याची गरज काय. मला सांगा, पुत्र पालथा उपजला हे सोडून द्या, पण आज जर काळ्याकुट्ट अमावास्येच्या रात्री एखादा मध्यरात्री 12 वाजता जर एखादं मूल जन्माला आलं तर घाबरणार नाहीत, पण कुठेतरी त्याच्या आईबाबांच्या मनात किंवा कुणाच्या तरी मनात असं येतच ना, अरे आज हा अमावस्येला आलाय म्हणजे हा काय करणार पुढे. पण मला सांगा, असं जर कुणाच्या मनात आलं आणि आपल्याला वेगळी दृष्टी देता आली, म्हणजे कशी, मला जे सहज सुचलं ते सांगतो. आपल्याला असं का म्हणता येऊ शकत नाही की अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी पूर्ण काळात भिन्न काळोख असतो आणि अमावस्येनंतरच्या दुसऱ्या दिवशीपासूनचा पुढचा प्रत्येक दिवस हा प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत असतो ना. म्हणजे अमावस्येनंतरचा दिवस हा प्रकाशाच्या दिशेने वाढत वाढत जाणारा असतो आणि मग पौर्णिमा आहे. मग आपण असं का म्हणू शकत नाही, हा पुत्र अमावस्येला आलाय म्हणजे आता दुसरा दिवस याच्या जीवनातला जो आहे तो प्रकाशाकडच्या वाटचालीचा आहे. मग हा अंधारातून प्रकाशाकडे एक एक टप्पा पुढे जाईल आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाची पौर्णिमा निर्माण करेल असं आपल्याला का म्हणता येऊ शकत नाही. हे मी दृष्टी सांगतोय. हे आता हे एकच उदाहरण नाही, प्रत्येक भागात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात काय वेगवेगळ्या प्रथा असतील, पण त्यांच्याकडे ती प्रथा चालू असताना वळवणारा माणूस जर तितका सक्षम असेल तर आपण अशाही पद्धतीने दृष्टी देऊ शकतो. आणि फर्टिलायझरची खासियत ती तसं खत. शिवाजी राजांकडचा दुसरा पासवर्ड तुम्हाला सांगतो. शिवाजी राजे धर्माचा आणि त्याचबरोबर वास्तव जीवनाचा मेळ घालणारे योग्य समन्वयक होते.
आपल्याकडे कसं होतं, एकतर माणसं इतकी धर्मभोळी असतात की धर्माच्या नावावर काहीही सांगितलं तरी ती ऐकायला तयार असतात. आणि काही जी स्वतःला तथाकथित सुशिक्षित असं म्हणत असतात की आम्हाला अंधश्रद्धा नको, अशी म्हणणारी जी माणसं असतात ती इतकी कडवट असतात की ती अंधश्रद्धेचं सोडा, श्रद्धेला पण मानायला तयार नसतात. ही दोन्ही माणसं घातकच. धर्मवेडी पण घातक, धर्मभोळी पण घातक आणि कडवट असलेली पण घातक. समन्वय पाहिजे. राजांकडे कसं होतं बघा, ते गुरूंकडे जायचे, म्हणजे हिंदू धर्मातले असू देत, मुस्लिम धर्मातले असू देत, संत सज्जन मंडळी आली की ते झुकायचे, वाकायचे, धर्मशास्त्र मानायचे, धर्मशास्त्राचा आधार घ्यायचे. म्हणजे कुराणाची प्रत जर सापडली तर एखाद्या मुस्लिम सैनिकाच्या हातात ती आदरपूर्वक दिली जायची. त्या सगळ्या गोष्टी धर्मावर विश्वास ठेवून करायचे. पण काही काही प्रसंग असे आहेत की तिथे शास्त्र, पुराण, धर्म, धर्मशास्त्र, शास्त्री पंडित हे वेगळं सांगत होते, पण ते चुकीचं होतं हे राजांना कळलं होतं. राजांनी नाही ऐकलं. श्रीमान योगी मधला एक प्रसंग आहे. राजांचे नातेवाईक बजाजी निंबाळकर मुस्लिम त्यांना केलेलं असतं आणि त्यांना हिंदू धर्मात परत घ्यायचं असतं. राजांपुढे मोठा प्रश्न असतो की हे कसं करायचं, कारण आतापर्यंत झालेलं नव्हतं. राजे शास्त्री पंडितांना बोलावतात आणि सांगतात काय करता येईल. तेव्हा शास्त्री पंडित उत्तर देतात की हे करणं अशक्य जरी नसलं तरी सुद्धा रीतिरिवाजाला सोडून होईल, आणि मग जी गोष्ट रीतिरिवाजाला सोडून आहे ती काही धर्मात बसणारी नाही, ती एक प्रकारे पापच ठरेल, त्यामुळे आम्ही हे करू शकत नाही. राजांनी शास्त्री पंडितांचं काय म्हणणं आहे ते ऐकलं होतं. पुन्हा शास्त्री पंडितांना बोलावलं, सभा भरली आणि आता जे राजे अनेक धर्मपंडितांपुढे, संतांपुढे झुकतात, त्याच राजांमध्ये त्यांची राजधर्म जागृत झाला आणि तेव्हा राजे सांगतात की ठीक आहे, धर्म जरी हे सांगत असला तरी धर्म हा माणसासाठी आहे. गंगा माणसाचं पाप नष्ट करू शकते. आपण एका मुस्लिम धर्मात गेलेल्या माणसाला, तो आपल्याच धर्मातला आहे, त्याला परत घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी जर आपला धर्म उपयोगी पडत नाही, धर्म अवघड करता कामा नये, धर्म सोपा झाला पाहिजे. आणि असंच जर होत राहिलं तर मग आपल्याकडची सगळीच लोक ही जर परक्या धर्मात जायला लागली तर कसं व्हायचं, आणि आपणच त्यांच्या वाटा अडवल्या तर कसं व्हायचं. त्यामुळे शास्त्री पंडितांचा निर्णय कोणताही असला तरी मला त्या धर्मापेक्षा माझा जो राजधर्म आहे तो राजधर्म मला सांगतोय की हे करता कामा नये. शास्त्री पंडित विचारतात आम्ही परवानगी नाही दिली तर काय कराल, तर राजे बिनधास्त सांगतात तुम्ही परवानगी नाही दिलीत तर मी माझ्या राजेज्ञेने ते करून घेईल, राजआज्ञा ही महत्वाची आहे, असं म्हणून राजे ती गोष्ट पार पाडायला लावतात आणि कठोर निर्णय घेऊन ते करतात. शास्त्री पंडितांना पटवून देतात की धर्म कशात आहे, सोपा करण्यात आहे. मंडळी, ही गोष्ट तुम्हाला अशासाठी सांगितली की या सगळ्या गोष्टींकडे आपण या पद्धतीने जर पाहू शकलो तर आपण काहीतरी करू शकू. आजही आपल्या आजूबाजूला ज्या धर्माच्या विरुद्ध, म्हणजे खऱ्या धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अनेक गोष्टी होत असतातच की. पण पुराणात सांगितलंय, शास्त्रात सांगितलंय, पिढ्यानपिढ्या करतायत, आणि म्हणून आपण त्याच्या खोलात न शिरता ती गोष्ट चुकीची असेल तरी सुद्धा आपण करत राहतो. त्याला काय अर्थ आहे? त्याच्याने आपल्या जीवनातला आनंद तर जातोच, पण आपण अनेकांच्या जीवनातला आनंद सुद्धा घालवतो. आणि राजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायची बरं का. बजाजींना धर्मामध्ये घेतलं गेलं, लोकांनी ते आता राजाज्ञा म्हणून मान्य केलं, पण पुढची अवघड अवस्था राजांची अशी झाली आणि बजाजींची अशी झाली की त्यांच्या मुलाला महादजीला कुणी मुलगी देईना. का? तर धर्माची मतं एवढी लोकांवर असतात. शिवाजी राजांनी हे केलंय तरी कुणी देईना. शेवटी राजाचा निर्णय, ठाम राहिलं पाहिजे. राजांनी काय करावं? स्वतःची मुलगी महादजीला दिलीये,
आणि लोकांच्या समोर आदर्श घातलाय की मी फक्त बोलतच नाही, मी जर धर्म प्रवेश करून त्याला दिला असेल त्या व्यक्तीला, तर त्याची जबाबदारी काय, तर मी माझीच मुलगी त्याला देतोय म्हटल्यानंतर लोकांच्या मनातले हे सगळे भ्रम निघून गेले. मंडळी, शिवचरित्रामध्ये टप्प्याटप्प्यावर, मी जेव्हा शिवचरित्राचा पूर्ण विचार करतो तेव्हा मला टप्प्याटप्प्यावर अशा पद्धतीचे आनंदाचे पासवर्ड सापडत आहेत. तुम्हाला असं वाटेल की याच्यात काय आनंद दडलाय, पण तुम्ही विचार करा, घरामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये एखादी चुकीची प्रथा असते आणि ती चुकीची प्रथा जेव्हा बंद होते कुणाच्या तरी सक्षमतेनं, तेव्हा किती प्रगती आणि किती आनंद निर्माण होत असतो. आणि तो व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम ऐकतायत, मला याची कल्पना आहे. प्रत्येकाच्या मनात शिवाजी राजांबद्दल प्रेम आहे. प्रत्येक मराठी माणसाला शिवाजी राजा आपला वाटतो. शिवचरित्राचा अभ्यास मी अनेक वर्ष करतोय, पण आजही सांगण्यास वाईट असं वाटतं की शिवचरित्रावरची पुस्तकं आपल्याकडे अपुरे आहेत, पुरावे अपुरे आहेत. पण मी जेव्हा जेव्हा गावागावांच्या व्याख्यानाला जातो तेव्हा जुनी माणसं काही भेटतात की ज्यांच्याकडे काही कागदपत्र असतात, पुरावे असतात, ते आवर्जून काही जण आणून देतात. काहींना देण्याची इच्छा असते. आणि मला असं वाटतं, हा कार्यक्रम ऐकणाऱ्या प्रत्येकाला जर असं वाटत असेल शिवचरित्रातनं आनंदाचे पासवर्ड अनेक लोकांपर्यंत पोहोचवावे, तर तुमच्याकडे शिवचरित्राच्या बाबतीत जे छापलेलं नाही पण तुमच्याकडे दस्तऐवज म्हणून काही गोष्टी असतील, तर जमलं तर माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. माझा मोबाईल नंबर फक्त सांगतो, 9822-650-280. लक्षात राहील, लिहू नका. 9822 कॉमन आहे, पुढचा फक्त 650-280. आपल्याकडे काही शिवचरित्रावर असेल तर माझ्याकडे नक्की द्या. त्यातनं मिळणारे आनंदाचे पासवर्ड तुमच्याकडून आलेले लोकांपर्यंत पोहोचवता आले तर शिवचरित्राचा विचार आपल्या सगळ्यांना आज देखील तारण्यासाठी मदत करेल. धन्यवाद.